नमस्कार मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की इंग्रजांनी कशा प्रकारे इतर युरोपीय सत्तांना त्या व्यापारी स्पर्धेतून दूर ठेवलं. त्याचबरोबर प्लासी आणि बक्सारच्या युद्धानंतर बंगाल प्रांतावरती त्यांनी स्वतःची कशा प्रकारे कमांड वसवली किंवा स्वतःचं वर्चस्व कशा प्रकारे वसवलं, बंगाल प्रांत स्वतःच्या अधीन करून घेतला, हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आपण आज पाहणार आहोत अँग्लो म्हैसूर युद्ध. अँग्लो म्हैसूर युद्धामध्ये काय आहे तर इंग्रजांनी कशा प्रकारे म्हैसूर प्रांतावरती स्वतःची सत्ता गाजवायला सुरुवात केली किंवा स्वतःची सत्ता प्रस्थापित केली, याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर या अँग्लो म्हैसूर युद्धाच्या आधी मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. या काही आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाच्या अशातला भाग नाही, परंतु आपल्याला एक माहिती असावी म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो किंवा इंग्रजांची लढाईची स्ट्रॅटेजी सांगतो. इंग्रजांनी कुठल्या स्ट्रॅटेजीनुसार भारतातील प्रादेशिक ज्या मोठ्या मोठ्या सत्ता होत्या, म्हणजे बंगालच्या नवाबाचं तर पतन आपण काल पाहिलेलंच आहे. त्याचबरोबर म्हैसूरचं मोठं एक स्वतःचं वेगळं स्टेट होतं, स्वतःचं एक संस्थान होतं. म्हैसूर संस्थान त्यांनी कसं स्वतःमध्ये विलीन करून घेतलं. त्याचबरोबर कर्नाटक, मराठ्यांचं संस्थान, सगळ्यात मोठं मराठ्यांचं जे काही मराठ्यांचं स्वराज्य मराठा साम्राज्य झालं होतं, ते मराठा साम्राज्य त्यांनी कसं स्वतःच्या घशात घालून घेतलं. त्याचबरोबर शीख आणि जाट या एवढ्या मोठ्या सगळ्या भारतावरच्या एवढ्या प्रादेशिक मोठमोठ्या सत्ता होत्या, ज्यांनी बरीच वर्ष भारतावरती राज्य केलेलं होतं. तरी पण इंग्रजांनी त्यांना कसं हरवलं, छोट्याशा कुमकीवरती कशा प्रकारे एवढ्या मोठ्या मोठ्या भल्या मोठ्या साम्राज्यांचा पाडाव केला, यामध्ये त्यांनी कुठली स्ट्रॅटेजी वापरली, याबद्दल मी आज तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे. आपण काल पाहिलं किंवा मागील लेक्चरमध्ये पाहिलं की बंगालमध्ये त्यांनी 2 लढाया लढल्या. 2 लढायांमध्ये त्यांनी 3 वेळा नवाबपद बदलले. सिराजुद्दौला, मीर जाफर नंतर मीर कासिम नंतर परत मीर जाफर, आणि मग मीर कासिमचा पराभव केला. मीर जाफरच्या मृत्यूनंतर तिथं एक त्यांच्या हातातील जो बाहुला बनू शकेल अशा नवाबाला बसून त्यांनी बंगालचा राज्यकारभार केला, हे आपण पाहिलं. तर त्यांनी 2 युद्ध लढली. 2 युद्धांमध्ये त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये अलीनगरचा एक तह केला किंवा अलाहाबादचा तह केला, असे बरेचसे तह केले. आपण यातून आपल्याला त्यांचा एक पॅटर्न दिसून येतो किंवा एक स्ट्रॅटेजी दिसून येते की इंग्रज काय करायचे. सुरुवातीला एक युद्ध करायचे, जे काही प्रादेशिक सत्ता असतील त्यांच्याबरोबर युद्ध करायचे, कुठल्या तरी कारणावरून ते युद्ध होत असे. ते युद्ध झाल्यानंतर ते युद्धाचा परिणाम काहीही हो, युद्ध ते स्वतः जिंकोत किंवा त्या प्रादेशिक सत्ता जिंकोत किंवा तो अनिर्णित युद्ध असेल, तरी सुद्धा दोघांमध्ये तह व्हायचा. त्या तहानुसार काही अटी टाकल्या जायच्या. अटी एकदम म्हणजे सगळ्या जर आपण युद्धांमधल्या अटी बघितल्या, सगळ्या तहांमधल्या अटी बघितल्या, तर 2 अटी तुम्हाला नेहमी रिपीटेडली दिसून येतील. 2 अटी कुठल्या तर एक म्हणजे जे काही जिंकलेले प्रदेश आहेत एकमेकांचे ते पुन्हा एकमेकांना परत करून द्यायचे, किंवा जे काही एकमेकांची युद्ध कैदी एकमेकांकडे बंदी आहेत ते बंदी सोडून द्यायची. हे अशा 2 अटी तुम्हाला प्रत्येक तहामध्ये दिसून येतील. आणि पहिले युद्ध करायचं, तह करायचा, त्यानंतर 1-2 वर्ष शांत बसायचं, 2 वर्षानंतर पुन्हा एकदा लढाई करायची, पुन्हा तह करायचा. असं करत लढाई तह असं करत 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 ते स्वतःचं वर्चस्व निर्माण करीत असत. पुढच्या ज्या काही आता मुळातच ही जी भारत भूमी आहे ही इंग्रजांची नाही, त्यामुळे इतर लढाई केली तरी त्यांना त्यांच्या देशामध्ये किंवा त्यांच्या देशामध्ये त्याचे काही पडसाद उमटत नसत. भारतामध्ये काय होत असे तर ज्या भागामध्ये सतत युद्ध होत असे त्या भागातील प्रजा खूप त्रासदायक, तिला जीवन जगावं लागेल, अर्थव्यवस्था नेहमी डळमळीत झालेली दिसून येईल आपल्याला. त्यामुळं भारतीय राजांची अर्थव्यवस्था ढिली होत असे, त्यांची प्रजा दुःखी होत असे. या सगळ्या गोष्टींचा फायदा उचलून एक 10-15 वर्ष युद्ध करून किंवा एक 7-8 वर्ष युद्ध करून इंग्रज एखादा प्रदेश आपल्या स्वाधीन आणत असत. ही एक त्यांची स्ट्रॅटेजी. आता सेम स्ट्रॅटेजी त्यांनी इथं म्हैसूर युद्धांमध्ये वापरलेली. म्हैसूरची एकूण 4 युद्ध झालेली आपल्याला पाहिजे. पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं. पहिली 2 हैदर अली नावाच्या म्हैसूरच्या शासकाच्या दरम्यान झालेली, आणि दुसरी 2 म्हणजे तिसरं आणि चौथं हे हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतान याच्या कालखंडामध्ये झालेली, हे आपण पाहूयात. तर म्हैसूर स्टेट बद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात. म्हैसूर स्टेट हे काय आहे नक्की, ते कुठून आलं, त्याचं कशी तिथे एक संस्थान निर्माण झालं. तर आपण जर मध्ययुगीन भारताचा इतिहास पाहिला तो आपण पुढे एकदम डीप मध्ये बघणार आहोत. तर जो काही मध्ययुगीन कालाचा इतिहास आहे त्यामध्ये सुलतानशाहीचं ज्यावेळी पतन होऊ लागलं, सुलतानशाही जशी कमजोर होऊ लागली दिल्लीची मुघलांच्या आधीची, त्यानंतर दक्षिणेमध्ये 2 शाह्या निर्माण झाल्या. एक विजयनगरचं साम्राज्य निर्माण झालं आणि एक बहामनी सत्ता निर्माण झाली की जी मुस्लिमांची होती, आणि विजयनगर हे हिंदू राष्ट्र होते.
तर कालांतराने विजयनगर साम्राज्य खूप मोठं झालं, खूप भरभराटीचं विजयनगरचं साम्राज्य होतं. विजयनगरच्या साम्राज्यामध्ये अनेक कर्तृत्ववान आणि नेतृत्ववान राजे होऊन गेले. त्यांनी तिथला पूर्णपणे स्थापत्याचा विकास केला. हम्पीमध्ये जर आपण गेलो, हम्पी विजयनगरची एकेकाळची राजधानी. हम्पीला जर आपण गेलो तर हम्पी हे पृथ्वीवरचं स्वर्गच आहे, भारतामधलं स्वर्गच आहे. हम्पीमधलं स्थापत्य कलेचे नमुने म्हणजे आता सुद्धा लोकांना जमणार नाही इतकी सुंदर स्थापत्यकला तिथं झालेली आपल्याला पाहायला मिळते विजयनगरच्या साम्राज्यामध्ये. विजयनगरने पूर्णपणे सगळ्या प्रजेवरती त्यांचा अंकुश होता. प्रजा खुश होती, सर्व त्यांचा प्रदेश खुश होता. त्याचबरोबर बहामनी सत्तेमध्ये काय झालं तर बहामनी सत्ता ही मोठी झाली. कालांतराने बहामनी सत्तेच्या 5 सरदारांनी स्वतःची वेगळी 5 शाह्या निर्माण केल्या, आदिलशाही, निजामशाही. या सर्व गोष्टी आपण नंतर मध्ययुगीन कालखंडाच्या इतिहासाच्या ज्यावेळी सिरीज निर्माण होईल त्यावेळी आपण या पूर्णपणे विस्तृतपणे पाहणार आहोत. तर या 4 शाह्यांचं आणि विजयनगरच्या साम्राज्याचं तालिकोट येथे एक युद्ध झालं आणि तालिकोटच्या युद्धामध्ये विजयनगर साम्राज्याचं पतन झालं. विजयनगर साम्राज्य लयाला गेलं. त्यानंतर विजयनगर साम्राज्यातील काही लोक जे होते त्यातील एक वडियार नावाचा एक वंश होता. त्या वडियार राजाने मैसूरमध्ये, त्या वडियार वंशाने मैसूरमध्ये स्वतःचं एक स्वतंत्र राज्य निर्माण केलं आणि मैसूरमध्ये वडियार लोक किंवा वडियार वंश स्वतः राज्य करू लागला. तर या 18व्या शतकामध्ये म्हणजे ज्यावेळी आंग्ल आणि मैसूर युद्धाच्या आधी चिक्का कृष्णराज नावाचा एक राजा होता. चिक्का कृष्णराज तो पूर्णपणे त्याच्या जे काही सरदार होते त्या सरदारांचाच तो एक बाहुला होता आणि पूर्णपणे जे प्रधान लष्करी अधिकारी होते ते स्वतः राज्यकारभार करीत होते. याच दरम्यान हैदर अली नावाची एक व्यक्ती होती. हैदर अली पहिला एक घोडेस्वार होता फौजेमध्ये, नंतर तो फौजदार झाला. हैदर अली ज्याप्रमाणे सिराजउद्दौलाला इंग्रजांची भीती पहिल्यापासून वाटत होती, इंग्रजांबद्दल त्याला शंका होती, तशीच हैदर अलीला सुद्धा पहिल्यापासूनच इंग्रजांविरुद्ध शंका त्याला निर्माण होत असे की इंग्रजांचं जे काही मनसुबे आहेत हे काही बरोबर नाहीयेत, भारतासाठी तर अजिबात नाही. तर हैदर अलीने कालांतरानं काय केलं तर 1761 मध्ये हैदर अलीने स्वतः मैसूरची राजधानी कॅप्चर केली. मैसूरचा शासक बनला हैदर अली आणि आता हैदर अली मैसूरवरती राज्य करू लागला. 1761 मध्ये मैसूर राज्याचे प्रमुख 2 शत्रू होते, हैदराबादचा निजाम आणि मराठी. आता 1761 ज्यावेळी हैदर अली स्वतः शासक बनला, 1761 काय झालं सगळ्यात महत्वाचं, मराठ्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची घटना घडलेली की जी तुम्हाला माहिती आहे, पानिपतचं 3रं युद्ध. अहमद शाह अब्दाली बरोबर मराठ्यांनी लढलं पानिपतमध्ये. तर या 1761 युद्धामध्ये पानिपतमध्ये मराठ्यांचा खूप मोठा पराभव झाला. मराठ्यांच्या पराभवानंतर मराठ्यांची आर्थिक स्थिती ढासळू लागली. त्या काळामध्ये थोरले माधवराव पेशवे हे पेशवे पदावरती होते. थोरले माधवरावांनी पेशवे पदाचं किंवा मराठा साम्राज्याची जी काही प्रतिष्ठा होती ती पुन्हा निर्माण करायचं त्यांचा सगळ्यात मोठा हातभार आहे. तर या मराठे आणि निजाम हे हैदर अलीचे किंवा मैसूर संस्थानाचे सगळ्यात मोठे शत्रू होते. तर मराठ्यांची आर्थिक स्थिती पाहिल्यानंतर हैदर अलीने ते राजकारण सामावलं आणि स्वतः शासक बनला. हैदर अली शासक बनल्यानंतर त्यानं काय केलं तर त्यानं त्याची फ्रेंचांबरोबर पहिल्यापासून मैत्री होती. त्यानं 3ऱ्या कर्नाटक युद्धामध्ये फ्रेंचांना मदतही केली होती. तर फ्रेंचांची मदत घेऊन त्यांनी दिंडीगुल येथे, दिंडीगुल नावाचं एक तमिळनाडूमधील ठिकाण आहे, दिंडीगुल येथे अत्याधुनिक शस्त्रागाराची निर्मिती केली. फ्रेंचांकडून त्यांना हत्यारं विकत घेतली आणि अत्याधुनिक शस्त्रागाराची निर्मिती केली. अत्याधुनिक शस्त्रागार निर्माण करता करता त्यानं फ्रेंचांकडून स्वतःच्या सैन्याला पाश्चात्य लष्करी शिक्षण दिलं. ज्याप्रमाणे मीर कासिमनं दिलं होतं, मुंगेर येथे मीर कासिमनं स्वतःच्या सैन्याला पाश्चात्य शिक्षण दिलं होतं, त्याचप्रमाणे हैदर अलीनं स्वतःच्या सैन्याला दिंडीगुल येथे पाश्चात्य शिक्षण देऊन स्वतःचे लष्कर अद्ययावत करायचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यानं काय केलं तर निजामाबरोबर इंग्रजांचा एक तह झाला. निजामाबरोबरच्या तहामध्ये इंग्रजांनी काय सांगितलं तर जो निजामाचा हे होता काय म्हणतो आपण राज्य होतं त्या राज्याला हैदर अलीपासून प्रोटेक्शन देणार, त्या बदल्यात निजामानं जे उत्तरेकडचं त्याचा थोडाफार प्रदेश होता तो इंग्रजांना द्यायचा आणि निजाम त्यासाठी त्या तहासाठी मान्य झाला होता. परंतु हैदर अली हा खूप मोठा पॉलिटिशियन होता असं आपण म्हणू, खूप मोठा मुत्सदी होता. त्यानं निजामाला भेटला, निजामाला आणि मराठ्यांना एकत्र घेतलं, जे दोन्ही त्याचे मोठे शत्रू आहेत या दोघांना एकत्र घेतलं. त्यांना इंग्रजांची भीती त्यांना सांगितली की इंग्रज काय करू शकतात आणि आपण एकत्र आलो तर इंग्रजांना आपण हाकलून देऊ शकतो. ही गोष्ट त्यानं ह्या दोघांना पटवून दिली आणि तिघांचंही एक संयुक्त दल तयार केलं. आणि आपण कर्नाटक युद्धांमध्ये पाहिलंय कर्नाटक युद्ध हे कशासाठी लढलं गेलं होतं तर निजाम हैदराबादच्या निजाम पदासाठी
आणि कर्नाटकच्या नवाबपदासाठी. तर कर्नाटकचे जे नवाब होते किंवा कर्नाटक जो प्रांत होता त्यावेळेचा, जो कोरोमंडलच्या प्रदेशामधला कर्नाटक प्रांत मी तुम्हाला सांगितला, जे आपल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आहे ते बघून घ्या, म्हणजे तुम्हाला कर्नाटक युद्ध ही कळतील, म्हणजे कर्नाटक युद्धानंतर आपल्याला ही पार्श्वभूमी कळेल. तर इंग्रजांनी काय केलं, तर जो कर्नाटकचा त्यांचा नवाब होता, कर्नाटकचा नवाब हा इंग्रजांच्या अधीन होता, तर कर्नाटकमध्ये पूर्णपणे त्यांनी स्वतःची सत्ता इम्प्लिमेंट करायला हळूहळू सुरुवात केलेली होती. आपण जर पाहिलं तर इंग्रजांचे जे 3 प्रमुख ठाणी होती, कलकत्ता बंगालमध्ये, मुंबई आणि मद्रास जे कर्नाटक प्रांतामध्ये होतं. तर मद्रासमध्ये इंग्रजांचं लष्करी ठाणं होतं, आपल्याला माहिती आहे. मद्रासमध्ये त्यांनी स्वतःची लष्करी ठाणी बसवली होती. तर ह्या तिघांच्या एकत्रित फौजांनी काय केलं, हैदर अलीच्या नेतृत्वाखाली कर्नाटकवरती हल्ला केला. ह्या तिघांनी कर्नाटकवरती हल्ला केला. नवाबाला प्रोटेक्शन देण्यासाठी इंग्रजांच्या फौजा आल्या आणि ह्यांच्या फौजा आणि इंग्रजांच्या फौजांमध्ये युद्ध होऊ लागलं. कधी, तर 1767 मध्ये हैदर अलीने ह्या दोन्ही मित्रांना एकत्र घेऊन, जे पहिले शत्रू होते, हल्ला केला. त्यानंतर त्यानं आर्काट वरती हल्ला केला. आर्काट हे कर्नाटकचं राजधानी आहे, कर्नाटकच्या नवाबाची राजधानी, कर्नाटक संस्थानची राजधानी आर्काट वरती हल्ला केला. आणि वेळोवेळी हैदर अलीच्या फौजांबरोबर ती लढाई लढताना इंग्रजांना अपयश येत होतं. आणि इंग्रजांच्या ज्या मद्रासमधल्या फौजा होत्या, हे हैदर अलीच्या फौजांबरोबर लढण्यामध्ये इकडे तिकडे गुंग असतानाच हैदर अलीने 4 एप्रिल 1769 रोजी 4 एप्रिल 1769 मद्रासला वेढा दिला. मद्रास जे इंग्रजांचं प्रमुख ठाणं होतं, मद्रासला वेढा दिला. मद्रासला वेढा दिल्यानंतर इंग्रजांना अपमान वाटला, त्यांचा अपमान झालाच होता, परंतु शस्त्र टाकण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि मग 4 एप्रिलला मद्रासचा तह झाला. आता मद्रासच्या तहामध्ये काय सांगितलं होतं, तर मद्रासच्या तहान्वये जे काही एकमेकांचे प्रांत जिंकले ते एकमेकांना परत द्यायचे, युद्ध कायद्यांना परत द्यायचं. कर्नाटकमधला कर्नाटकच्या नवाबाचा जो काही प्रांत यांनी जिंकला होता तो पुन्हा माघारी देऊन टाकायचा. आणि या बदल्यात जर हैदर अलीवरती कधी कुणी आक्रमण केलं तर इंग्रजांनी त्याला मदत करायची. असा मद्रासचा तह झाला. आता तह म्हणतील ते इंग्रज कुठले, तर नेहमीप्रमाणे 1771ला मराठ्यांनीच, जे मराठी यांनी हैदर अलीवरती हल्ला केला. हैदर अलीने इंग्रजांना मैत्रीचा जो काही तह झाला होता त्याबद्दल सुनावलं, परंतु इंग्रज हैदर अलीच्या मदतीला आले नाही. आणि यातूनच द्वितीय अँग्लो मैसूर युद्धाची सुरुवात झाली, की जे 1880 ते 1884 दरम्यान लढलं गेलं. आता आपण बघूया की द्वितीय अँग्लो मैसूर युद्धामध्ये काय काय घडलं. तर या मराठ्यांच्या हल्ल्यामध्ये इंग्रज स्वतः हैदर अलीच्या मदतीला आले नसल्यामुळे हैदर अली इंग्रजांवर चिडला होता. त्याचबरोबर हैदर अलीचे पहिल्यापासूनच फ्रेंचांबरोबर मैत्रीपूर्व संबंध होते, हे आपण मागाशी पाहिलेले. आता हैदर अलीने फ्रेंचांची मदत घेतली आणि फ्रेंचांना त्याचा राजाश्रय होता. जे काही मैसूर प्रांतामधील माहे हे ठिकाणी, माहे हे बंदर होतं, त्या बंदरावरती फ्रेंचांची वस्ती होती. तर आता इंग्रजांनी दुसरी एक काय हाईट केली, तर एक तर मुळातच मराठ्यांच्या त्या आक्रमणामध्ये मदत केली नाही आणि हैदर अलीला न कळवता, त्याला कुठलीही भनक न लागू देता माहे बंदरावरती हल्ला करून टाकला. आणि माहे बंदर जिथं फ्रेंचांची वसाहत होती ते माहे बंदर स्वतःच्या अखत्यारीखाली आणलं. आता यामुळं हैदर अली अजून संतापला. आता हैदर अलीनं पुन्हा एकदा काय केलं, तर मराठ्यांना बोलवलं, निजामाला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की बाबांनो, आपण एकमेकांमध्ये लढण्याचा अर्थ नाहीये. इंग्रज हे खूप धूर्त आहेत, त्यांनी आता माझ्याबरोबर केलेला असा तह होता तो धुडकावून लावला. आता तुमच्या बरोबर केलेला काय ते धुडकावून लावू शकणार नाही, त्यामुळे तुम्ही मला मदत करा आणि त्यातून आपण यांना इथून हाकलून लावू. आणि पुन्हा एकदा 1880ला लढाईला सुरुवात झाली. कर्नाटकवरती पुन्हा एकदा हल्ला केला. मद्रासच्या दिशेने फौजा दौडू लागल्या, परंतु इंग्रजांनी मराठ्यांना आणि निजामांना बोलवून घेतलं. त्यांच्याबरोबर ती काही गुप्त संधानं बांधली, त्यांना पैसे देण्याची आमिषे दाखवली, बरीच कशाची आमिषे दाखवली आणि मराठी आणि निजामांनी माघार घेतली. इथं एक मोठं लाल अक्षरामध्ये लिहिलेलं आहे माघार. मराठे आणि निजाम यांनी या लढाईतून माघार घेतली. त्यामुळं हैदर अलीचा एका ठिकाणी पराभव झाला. आता हैदर अलीचा पराभव झाला. हैदर अली याच दरम्यान आजारी पडू लागला आणि हैदर अलीचा 7 डिसेंबर 1782ला मृत्यू झालेला आहे. हैदर अलीचा मृत्यू झाला, परंतु युद्ध तर चालू आहे. मग हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान याला गादीवर बसवण्यात आलं. टिपू सुलताननं पुढचं 1-1.5 वर्ष लढा दिला, परंतु त्या लढ्याचा कुठलाही एक असा निर्णय होत नव्हता. मग तो निर्णय न होत असल्यामुळं आणि टिपू सुलतान हा सुद्धा आता युद्ध करण्यास कॅपेबल नव्हता
आणि इंग्रजही आता युद्ध करायला कॅपेबल नव्हते, त्यामुळे त्यांनी आता तह करायचा ठरवला नेहमीप्रमाणेच. आणि त्यातून मार्च 1784 मंगलोरचा तह झाला. मंगलोरच्या तहानुसार असंच पुन्हा एकदा ठरलं की एकमेकाचे जिंकलेले प्रदेश माघारी द्यायचे, त्याचबरोबर एकमेकांचे जे युद्ध कैदी आहेत ते माघारी देऊन टाकायचे आणि एकमेकांच्या प्रांतांवरती हल्ला करायचा ना, एकमेकांना प्रोटेक्शन द्यायचं, मैत्रीपूर्ण एकदम स्वतःचं मैत्रीपूर्व जे काही आहे ते वातावरण टिकवून ठेवायचं, असं दुसऱ्या अँग्लो म्हैसूर युद्धानंतर मंगलोरच्या तहामध्ये ठरलं गेलं आणि युद्ध थांबलं. आता या 2 युद्धांनंतर काय झालं तर आणि 2 युद्ध झाली. त्या युद्धांबद्दल आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजचं लेक्चर कसं वाटलं आणि त्यामध्ये काही तुम्हाला शंका असल्या तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल. धन्यवाद.